नमस्कार, माझं नाव डॅनियल इगामोडो आहे. मी तुम्हाला अशा एका कोर्समध्ये स्वागत करताना खूप आनंदित आहे, ज्यामध्ये तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद आहे. कधी तुम्ही तुमचा स्वतःचा ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्याचं, स्वतःचं संगणक व्यवसाय केंद्र उभारण्याचं किंवा फक्त संगणक कसा वापरायचा हे शिकण्याचं स्वप्न पाहिलं आहे का? कामासाठी, शाळेसाठी किंवा मजेसाठी, तेही तुमच्या घरच्या आरामात बसून? जर हेच तुमचं प्रकरण असेल, तर तुम्हाला आणखी कुठेही शोधण्याची गरज नाही. हा कोर्स तयार करण्याची कल्पना मला तेव्हा आली जेव्हा काही लोकांनी माझ्याकडे पैसे मागितले, स्थानिक संगणक शाळेत जाऊन संगणक कसा वापरायचा हे शिकण्यासाठी. असं एक म्हण आहे की गरज ही शोधाची जननी आहे. माझा संगणकाचा अनुभव असल्यामुळे मी हा कोर्स अशा लोकांसाठी तयार केला आहे. जर तुम्ही कधीच संगणक चालू केला नसेल किंवा संगणकाचं ज्ञान फारच मर्यादित असेल, तर हा कोर्स नवशिक्यांसाठी आणि ज्यांना थोडीफार संगणकाची माहिती आहे अशा व्यक्तींसाठी आहे. हा कोर्स तुम्हाला शून्य ज्ञानापासून, म्हणजेच संगणकाबद्दल काहीच माहिती नसतानाही सहजपणे संगणक चालवता येईल इतपत प्रावीण्य मिळवून देईल. या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला नवीन संगणक अनबॉक्स करणं, त्याची सेटिंग करणं, इंटरनेटशी कनेक्ट करणं आणि वेब ब्राउझिंग कसे करायचे हे मार्गदर्शन करू. ज्या जगात संधी डिजिटल प्रवाहातून येतात, तिथे संगणक साक्षरता ही केवळ एक फायदा नाही, तर ती एक अत्यावश्यक गरज आहे. आपण डिजिटल क्रांतीच्या वळणावर उभे आहोत, जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणक कौशल्य आपल्या भविष्यातील दिशा ठरवत आहेत. आमच्यासोबत या प्रवासाला सामोरे जा आणि डिजिटल युगातील प्रावीण्यामुळे मिळणाऱ्या संधींचा लाभ उघडा. तुम्ही उद्योजक व्हायचे स्वप्न पाहत असाल, नोकरी शोधत असाल, विद्यार्थी असाल किंवा फक्त तुमचे दैनंदिन जीवन सुधारायचे असेल, हा कोर्स खास तुमच्यासाठी तयार केला आहे. हे लक्षात घ्या, जगभरात रिमोट वर्ककडे झुकणारी प्रवृत्ती, गिग इकॉनॉमीचा उदय आणि तंत्रज्ञानाचा अखंड प्रगतिशील प्रवास हे सर्व एकत्र आले आहेत. अशा एका जगाची निर्मिती झाली आहे जिथे संगणक कौशल्य म्हणजे संधी आणि शक्यतांचा दरवाजा उघडणाऱ्या किल्ल्या आहेत. हे डोळ्यासमोर आहे. संगणक साक्षरतेची मजबूत पायाभूत माहिती नसल्यास तुम्ही मागे पडण्याचा आणि इतरांनी संधी मिळवून संपत्ती कमावण्याचा धोका पत्करत आहात. हे निश्चितच चिंताजनक वाटू शकतं, पण घाबरू नका. हा कोर्स म्हणजे तुमचा डिजिटल भविष्याकडे नेणारा पूल आहे. खेळाचा मैदान समसमान करण्याची ही तुमची संधी आहे आणि अमर्याद शक्यतांच्या जगात प्रवेश मिळवण्याचं तुमचं तिकीट आहे. पुढील काही आठवड्यात आपण विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टीममध्ये खोलवर जाऊ, तिच्या बारकाव्यांचा शोध घेऊ आणि तिच्या साधनांवर प्रभुत्व मिळवू. पण त्याही पुढे जाऊन आम्ही तुम्हाला डिजिटल युगात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आणि कौशल्य देणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की सुरुवात कुठूनही असली तरी प्रत्येक जण कुशल संगणक वापरकर्ता होऊ शकतो. म्हणून जर तुम्ही तुमच्या डिजिटल भविष्यावर नियंत्रण मिळवायला, नव्या संधी आणि शक्यतांचे दरवाजे उघडायला आणि तंत्रज्ञानाच्या आश्चर्यांनी भरलेल्या भविष्याचा स्वीकार करायला तयार असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. चला, आपण हा प्रवास एकत्र सुरू करूया, जिथे आपण डिजिटल जगाचा गूढ फोडू, संगणकावर प्रभुत्व मिळवू आणि माहिती युगात फुलण्यासाठी तुम्हाला सक्षम करू. कम्प्युटर कसा वापरावा मध्ये तुमचं स्वागत आहे. तयार व्हा तुमचं जग एक बाईट करून बदलायला. कम्प्युटर कसा वापरावा मध्ये तुमचं स्वागत आहे. विंडोज 11 वापरून संगणक साक्षरतेत प्रावीण्य मिळवण्यासाठी तुमचा सर्वसमावेशक मार्गदर्शक. संगणकाचा प्रत्यक्ष वापर शिकण्याआधी चला संगणकांचा आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमच्या शोधाचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊया. संगणकांचा थोडक्यात इतिहास. संगणकांचा इतिहास हा 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून सुरू होतो. हे सर्व साध्या गणना करण्यासाठी तयार केलेल्या यांत्रिक उपकरणांपासून सुरू झाले. अशा पहिल्या उपकरणांपैकी एक म्हणजे डिफरन्स इंजिन, जे चार्ल्स बॅबेज यांनी 1820च्या दशकात संकल्पित केले होते. चार्ल्स बॅबेज, ज्यांना संगणकाचे जनक म्हणून ओळखले जाते, त्यांनी अशी एक यंत्रणा कल्पना केली होती जी गणिती गणना आपोआप करू शकेल. त्यांच्या आयुष्यात त्यांचे डिफरन्स इंजिन पूर्ण झाले नाही, तरीही त्याने संगणक क्षेत्रातील पुढील विकासासाठी पाया घातला. 20व्या शतकाच्या मध्यात इलेक्ट्रॉनिक संगणक आकार घेऊ लागले. 1945 मध्ये विकसित करण्यात आलेला ENIAC हा पहिला इलेक्ट्रॉनिक सर्वसाधारण वापराच्या संगणकांपैकी एक होता. लवकरच त्यानंतर युनिवॅक आला, जो 1951 मध्ये पहिला व्यावसायिकदृष्ट्या उपलब्ध संगणक ठरला. 1970चे दशक हे वैयक्तिक संगणकांच्या उदयाचं दशक ठरलं. ॲपल आणि IBM सारख्या अग्रगण्य कंपन्यांनी ॲपल वॉन्ड आणि IBM PC सादर केले, ज्यामुळे प्रथमच संगणकाची ताकद घरांमध्ये आणि लहान व्यवसायांमध्ये पोहोचली. विंडोज ऑपरेटिंग सिस्टमचा जन्म.
1980च्या सुरुवातीला बिल गेट्स आणि पॉल ॲलन यांनी स्थापन केलेल्या मायक्रोसॉफ्ट या तरुण कंपनीनं ऑपरेटिंग सिस्टम या नव्या प्रकारच्या सॉफ्टवेअरद्वारे वैयक्तिक संगणक क्षेत्रात क्रांती घडवल्याचा निर्धार केला. 1985 मध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज 1.0 हे MS DOS साठी ग्राफिकल विस्तार म्हणून सादर केलं, ज्याने अधिक वापरकर्ता सुलभ इंटरफेस दिला. हीच सुरुवात होती त्या ऑपरेटिंग सिस्टमची, जी पुढे जाऊन जगातील सर्वाधिक वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टम ठरली. 1992 मध्ये प्रसिद्ध झालेल्या विंडोज 3.1 त्याच्या सुधारित ग्राफिक्स आणि मल्टीटास्किंग क्षमतेमुळे मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली. 1995 मध्ये विंडोज 95 ने स्टार्ट मेन्यू आणि टास्कबारसह अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा आणल्या, ज्यानंतर विंडोज अनुभवाचा मूलभूत भाग बनल्या. 2001 मध्ये विंडोज XPच्या यशाने ही घोडदौड सुरूच राहिली. त्याच्या स्थिरतेसाठी आणि वापरकर्ता सुलभ इंटरफेससाठी ओळखले जाते. वर्षानुवर्षे विंडोजनं वापरकर्त्यांच्या बदलत्या गरजेनुसार स्वतःमध्ये सातत्याने बदल केले आहेत. 2009 मध्ये विंडोज 7 ने कार्यक्षमता आणि वापर सुलभता सुधारली, तर 2012 मध्ये विंडोज 8 ने टचसाठी अनुकूल इंटरफेस सादर केला. 2015 मध्ये प्रसिद्ध झालेल्या विंडोज 10 ने सर्व उपकरणांमध्ये एकसंध अनुभव दिला. आज विंडोज 11 हे मायक्रोसॉफ्टच्या नवकल्पनांवरील वचनबद्धतेचं ताजे उदाहरण आहे, ज्यामध्ये आकर्षक डिझाईन, वाढीव सुरक्षा आणि नवीन उत्पादकता साधने आहेत. ही ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता आता तुम्ही संगणक वापरण्यात प्रवीण होण्यासाठीच्या प्रवासात सुरुवात करण्यास तयार आहात. आमचा कोर्स तुम्हाला संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टमच्या मूलभूत गोष्टी पायरी-पायरीने शिकवेल. तुम्ही पूर्णपणे नवशिके असलात किंवा तुमच्या कौशल्यानं ताजेतवाने करायचे असो, हा कोर्स तुम्हाला अगदी शून्यापासून तज्ज्ञ बनवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. संगणक आणि त्यांचे विविध उपयोग क्षेत्र. संपर्क साधणे. संगणकांनी आपला संवाद साधण्याचा मार्गच बदलून टाकलाय. ते आपल्याला इतरांशी सहजपणे जोडण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी विविध अनुप्रयोग उपलब्ध करून देतात. ईमेलमुळे जलद आणि कार्यक्षम संवाद साधता येतो, ज्यामुळे वापरकर्ते त्वरित संदेश, कागदपत्रे आणि फाईल्स पाठवू व प्राप्त करू शकतात. सोशल मीडिया. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्म्समुळे जगभरातील लोक एकमेकांशी जोडले जातात आणि ते आपले अपडेट्स, फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकतात. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. झूम, मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि स्काईप सारखी साधनं प्रत्यक्ष वेळेत व्हिडिओ मीटिंग्स घेण्यास मदत करतात, ज्यामुळे दूरस्थ काम, आभासी बैठक आणि ऑनलाईन सहकार्य शक्य होते. उत्पादकता. संगणक शक्तिशाली साधने उपलब्ध करून देतात, ज्यामुळे वापरकर्ते आपले काम अधिक कार्यक्षमतेने पूर्ण करू शकतात आणि उत्पादकता वाढते. वर्ड प्रोसेसिंग. मायक्रोसॉफ्ट सारखे सॉफ्टवेअर वर्ड आणि गुगल डॉक्स वापरकर्त्यांना सहजपणे कागदपत्रे तयार, संपादित आणि फॉर्मॅट करण्याची सुविधा देतात. स्प्रेडशीट्स. मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि गुगल शीट्स सारखे प्रोग्राम्स वापरकर्त्यांना टेबल्स, चार्ट्स आणि ग्राफ्सद्वारे डेटा आयोजित, विश्लेषित आणि दृश्य रूपात सादर करण्यास मदत करतात. प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर. मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट आणि गुगल स्लाइड्स सारखी साधने वापरकर्त्यांना मीटिंग्स, व्याख्यान आणि परिषदांसाठी आकर्षक सादरीकरणे तयार करण्यास सक्षम करतात. मनोरंजन. संगणक विविध प्रकारच्या मनोरंजनाच्या सुविधा देतात, म्हणूनच ते विरंगुळ्याच्या उपक्रमांचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. गेमिंग. साध्या ऑनलाईन गेम्सपासून ते जटिल, उच्च परिभाषित व्हिडिओ गेम्सपर्यंत संगणक एक तल्लीन करणारा गेमिंग अनुभव देतात. व्हिडिओ स्ट्रीमिंग. नेटफ्लिक्स, यूट्यूब आणि हुलू सारख्या सेवा वापरकर्त्यांना मागणीनुसार चित्रपट, टीव्ही शो आणि इतर व्हिडिओ सामग्री पाहण्याची सुविधा देतात. संगीत ऐकणे. स्पॉटिफाय आणि पॅन्डोरा सारख्या प्लॅटफॉर्म्स वापरकर्त्यांना संगीत स्ट्रीम करणे, प्लेलिस्ट तयार करणे आणि नवीन कलाकार शोधण्याची सुविधा देतात. शिक्षण. शिक्षणात संगणक महत्त्वाची भूमिका बजावतात, कारण ते शिकण्याचा अनुभव समृद्ध करणारी साधने आणि स्रोत उपलब्ध करून देतात. ऑनलाईन शिक्षण. कोर्सेरा, खान अकॅडमी आणि युडेमी सारख्या प्लॅटफॉर्म्सवर जगभरातील कुठल्याही ठिकाणी शिकणाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध विषयांवरील कोर्सेस दिले जातात. संशोधन. डिजिटल लायब्ररी, डेटाबेस आणि सर्च इंजिन्सद्वारे प्रचंड प्रमाणात माहिती मिळवता येते, ज्यामुळे विद्यार्थी आणि संशोधकांना संबंधित माहिती पटकन सापडते. सिम्युलेशन्स. शैक्षणिक सॉफ्टवेअर आणि सिम्युलेशन्स विद्यार्थ्यांना परस्पर संवादी आणि दृश्य शिक्षण अनुभव देऊन गुंतागुंतीच्या संकल्पना समजून घेण्यास मदत करतात. व्यवसायात व्यवसाय क्षेत्रात संगणक विविध महत्त्वाच्या कार्यांना पाठिंबा देऊन कार्यक्षमता आणि वाढ साधतात. मायक्रोसॉफ्ट, पॉवर BI आणि टॅब्लो सारखी डेटा विश्लेषण साधनं व्यवसायांना मोठ्या प्रमाणातील डेटा सेट्सचं विश्लेषण करण्यात, ट्रेंड ओळखण्यात आणि डेटा आधारित निर्णय घेण्यात मदत करतात.
इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर सोल्युशन्स स्टॉकची पातळी व्यवस्थापित करतात, शिपमेंट्स ट्रॅक करतात आणि व्यवसायांना योग्य प्रमाणातील इन्व्हेंटरी राखण्यास मदत करतात. ग्राहक संबंध व्यवस्थापन CRM, सेल्सफोर्स आणि हबस्पॉट सारख्या प्लॅटफॉर्म्स व्यवसायांना ग्राहकांशी संवाद साधण्यात, विक्री ट्रॅक करण्यात आणि ग्राहक सेवा सुधारण्यात मदत करतात. एकूणच संगणक हे आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, जे वैयक्तिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील विविध प्रकारच्या क्रियाकलापांना सुलभ करतात. त्यांचे प्रमुख घटक, कार्ये आणि अनुप्रयोग समजून घेतल्याने आपल्याला या शक्तिशाली तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यास मदत होते. आणि अधिक शैक्षणिक सामग्रीसाठी संपर्कात रहा. कीबोर्ड आणि उंदीर यांसारखी इनपुट उपकरणे ही आवश्यक उपकरणे आहेत, जी वापरकर्त्यांना संगणकाशी थेट संवाद साधण्याची परवानगी देतात. ते वापरकर्त्यांना डेटा इनपुट करण्यासाठी, कमांड कार्यान्वित करण्यासाठी आणि संगणकाच्या ऑपरेशन्स नियंत्रित करण्यासाठी एक साधन प्रदान करतात, जे एकूण वापरकर्त्याच्या अनुभवात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यांची कार्ये आणि महत्त्व याबद्दल येथे सविस्तर माहिती आहे. कीबोर्ड 1. डेटा एंट्री कीबोर्ड वापरकर्त्यांना संगणकात मजकूर, संख्या आणि चिन्हे प्रविष्ट करण्यास सक्षम करतात. कागदपत्रे आणि ईमेल लिहिण्यापासून ते कोडिंग आणि डेटा एंट्रीपर्यंतच्या कामांसाठी हे महत्त्वाचे आहे. 2. कमांड एक्झिक्युशन कीबोर्ड विविध फंक्शन की, कंट्रोल की आणि शॉर्टकट प्रदान करतात, जे वापरकर्त्यांना कमांड जलद कार्यान्वित करण्यास अनुमती देतात. उदाहरणार्थ, कंट्रोल C दाबल्याने निवडलेला मजकूर कॉपी होतो, तर कंट्रोल V दाबल्याने तो पेस्ट होतो. पिन नॅव्हिगेशन बाण की, पेज अप, डाऊन आणि होम की वापरकर्त्यांना कागदपत्रे आणि वेब पृष्ठे कार्यक्षमतेने नॅव्हिगेट करण्यास मदत करतात. 4. विशेष कार्ये. काही कीबोर्डमध्ये मल्टीमीडिया नियंत्रण, इंटरनेट ब्राउझिंग आणि विशिष्ट अनुप्रयोग लॉन्च करण्यासाठी अतिरिक्त की असतात, ज्यामुळे उत्पादकता आणि सुविधा वाढते. उन्नीरेत इशारा करणे आणि क्लिक करणे. स्क्रीनवरील वस्तूंकडे निर्देश करण्यासाठी, आयटम निवडण्यासाठी आणि क्लिकसह फाईल्स किंवा अनुप्रयोग उघडण्यासाठी माऊसचा वापर केला जातो. या पॉइंटिंग मेकॅनिझममुळे ग्राफिकल युजर इंटरफेसशी संवाद साधणं सोपं होतं. बोन ड्रॅगिंग आणि ड्रॉपिंग माऊस वापरकर्त्यांना स्क्रीनवर ऑब्जेक्ट्स ड्रॅग करण्याची आणि इच्छित ठिकाणी ड्रॉप करण्याची परवानगी देते, ज्यामुळे फाईल व्यवस्थापन आणि ग्राफिकल डिझाईन कार्य सुलभ होतात. इन माऊसवर स्क्रोल व्हील स्क्रोल केल्यानं वापरकर्त्यांना कागदपत्रे, वेब पृष्ठे आणि अनुप्रयोग सहजतेने आणि जलद स्क्रोल करता येतात. 4. प्रेसिजन युमाइस ग्राफिक डिझाईन, गेमिंग आणि तपशीलवार संपादन यासारख्या अचूकतेची आवश्यकता असलेल्या कामांसाठी अचूक नियंत्रण देते. अतिरिक्त इनपुट उपकरणे. 1. ट्रॅकपॅड्स. लॅपटॉपवर आढळणारे ट्रॅकपॅड हे उंदरांसारखेच कार्य करतात, ज्यामुळे वापरकर्त्यांना बोटांच्या हावभावांचा वापर करून कर्सर हलवता येतो, क्लिक करता येतो आणि स्क्रोल करता येते. 2. टचस्क्रीन. हे स्क्रीनला स्पर्श करून संगणकाशी थेट संवाद साधण्यास अनुमती देतात. टचस्क्रीन सामान्यतः टॅबलेट, स्मार्टफोन आणि काही लॅपटॉप आणि मॉनिटर्समध्ये वापरले जातात, जे एक अंतर्ज्ञानी आणि परस्पर संवादी वापरकर्ता अनुभव प्रदान करतात. 3. स्टायलस पेन. टचस्क्रीनसह वापरले जाणारे स्टायलस पेन रेखाचित्र, लेखन आणि तपशीलवार नॅव्हिगेशनसाठी अचूक इनपुट सक्षम करतात. 4. व्हॉइस इनपुट मायक्रोफोन आणि व्हॉइस रेकग्निशन सॉफ्टवेअर वापरकर्त्यांना त्यांच्या आवाजाचा वापर करून कमांड आणि डेटा इनपुट करण्याची परवानगी देतात, जे टायपिंग आणि क्लिकिंगला पर्याय प्रदान करतात. महत्त्व 1. वापरकर्त्यांचा संवाद. इनपुट उपकरणे ही वापरकर्त्यांसाठी त्यांच्या संगणकांशी संवाद साधण्यासाठी प्राथमिक साधने आहेत, ज्यामुळे ती दैनंदिन कामकाजासाठी अपरिहार्य बनतात. 2. कार्यक्षमता. ते कार्यक्षम डेटा एंट्री आणि कमांड एक्झिक्युशन सक्षम करतात, ज्यामुळे वापरकर्त्याची उत्पादकता लक्षणीयरित्या वाढते. 3. प्रवेशयोग्यता. इनपुट डिव्हाइसेस वेगवेगळ्या वापरकर्त्यांच्या गरजा आणि प्राधान्य पूर्ण करतात, संगणकाशी संवाद साधण्याचे विविध मार्ग देतात, ज्यामुळे विस्तृत वापरकर्त्यांसाठी प्रवेशयोग्यता सुनिश्चित होते. थोडक्यात, कीबोर्ड आणि उंदीर यांसारखी इनपुट उपकरणे हे मूलभूत घटक आहेत, जे वापरकर्ते आणि संगणकांमधील दरी भरून काढतात. ते डेटा आणि कमांड इनपुट करणे सुलभ करतात, ज्यामुळे वापरकर्त्यांना कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे विस्तृत कार्य करणं शक्य होतं. मॉनिटर्स आणि प्रिंटर्स सारखी आउटपुट उपकरणे संगणक आणि वापरकर्त्यांमधील परस्पर संवादात महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रक्रिया केलेल्या डेटाचे अशा स्वरूपात रूपांतर करून जे मानवांना सहज समजेल आणि वापरता येईल. त्यांची कार्य आणि महत्त्व याबद्दल येथे सविस्तर माहिती आहे. मॉनिटर्स. दृश्य प्रदर्शन.
संगणकाद्वारे निर्माण होणारी दृश्य माहिती प्रदर्शित करण्यासाठी मॉनिटर्स हे प्राथमिक आउटपुट डिव्हाइस आहेत. ते मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ आणि ग्राफिकल इंटरफेस दर्शवतात, ज्यामुळे वापरकर्त्यांना सॉफ्टवेअर, अनुप्रयोग आणि डिजिटल सामग्रीशी संवाद साधता येतो. रिझोल्यूशन आणि स्पष्टता. मॉनिटर्स विविध रिझोल्यूशनमध्ये येतात. स्टँडर्ड डेफिनेशन पासून ते हाय डेफिनेशन, HD, 4K आणि त्याहून अधिक. उच्च रेझोल्यूशन असलेले मॉनिटर्स अधिक स्पष्ट, तीक्ष्ण प्रतिमा आणि मजकूर दाखवतात, ज्यामुळे पाहण्याचा अनुभव अधिक चांगला होतो. आकार आणि आस्पेक्ट रेशो. मॉनिटर्स वेगवेगळ्या आकारात आणि आस्पेक्ट रेशोमध्ये उपलब्ध आहेत, जे विविध गरजांसाठी योग्य आहेत. मोठ्या आकाराचे मॉनिटर्स किंवा एकापेक्षा जास्त मॉनिटर सेटअप्स अधिक स्क्रीन स्पेस देऊन उत्पादकता वाढवू शकतात. कलर अचूकता. ग्राफिक डिझाईन, फोटो एडिटिंग आणि व्हिडिओ प्रोडक्शन सारख्या अचूक रंग सादरीकरण आवश्यक असलेल्या कामांसाठी उच्च रंग अचूकता आणि विस्तृत रंगश्रेणी असलेले मॉनिटर्स अत्यावश्यक असतात. टचस्क्रीन क्षमता. काही मॉनिटर्समध्ये टचस्क्रीन कार्यक्षमता असते, ज्यामुळे डिस्प्लेशी थेट संवाद साधता येतो. हे वैशिष्ट्य विशेषतः किऑस्क, परस्पर संवादी डिस्प्ले आणि काही व्यावसायिक अनुप्रयोगांसाठी उपयुक्त आहे. प्रिंटर, कागदपत्रे तयार कार्य. प्रिंटर डिजिटल कागदपत्रे, प्रतिमा आणि ग्राफिक्सच्या भौतिक प्रती तयार करतात. अहवाल, छायाचित्रे, फ्लायर्स आणि इतर गोष्टींच्या हार्ड कॉपी तयार करण्यासाठी ते आवश्यक आहेत. प्रिंटरचे प्रकार. इंजेट प्रिंटर उच्च गुणवत्तेच्या फोटो प्रिंट आणि सामान्य उद्देश्य प्रिंटिंगसाठी योग्य. ते कागदावर फवारलेली द्रवशाई वापरतात. लेसर प्रिंटर त्यांच्या वेग आणि कार्यक्षमतेसाठी ओळखले जाणारे लेझर प्रिंटर टोनर वापरतात आणि उच्च व्हॉल्यूम मजकूर दस्तऐवज छपाईसाठी आदर्श आहेत. ऑल इन वन प्रिंटर ही बहुआयामी उपकरणे प्रिंटिंग, स्कॅनिंग, कॉपी आणि फॅक्सिंग क्षमता एकत्रित करतात, ज्यामुळे ती घर आणि ऑफिस वापरासाठी बहुमुखी साधने बनतात. पेंटिंग रिझोल्यूशन. प्रिंटरचे मोजमाप त्यांच्या रिझोल्यूशनला डॉट्स प्रति इंच DPI द्वारे केले जाते. उच्च DPI मूल्ये बारीक प्रिंट गुणवत्ता दर्शवतात, जी तपशीलवार प्रतिमा आणि व्यावसायिक दस्तऐवजांसाठी महत्त्वाची असते. छपाईचा वेग. पृष्ठे प्रति मिनिट PPM मध्ये मोजले. प्रिंटरनुसार छपाईचा वेग वेगवेगळा असतो. ज्या वातावरणात मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जलद प्रिंट करावी लागतात, तिथे जलद प्रिंटर फायदेशीर ठरतात. इतर आउटपुट डिव्हाइसेस. स्पीकर्स आणि हेडफोन्स. हे ऑडिओ आउटपुट डिव्हाइस डिजिटल ऑडिओ सिग्नलला ध्वनीमध्ये रूपांतरित करतात, ज्यामुळे वापरकर्त्यांना संगणकावरून संगीत, आवाज आणि इतर ऑडिओ आउटपुट ऐकता येतात. प्रोजेक्टर. प्रोजेक्टर मोठ्या स्क्रीन किंवा पृष्ठभागावर दृश्यमान आउटपुट प्रदर्शित करतात, जे सादरीकरणासाठी आदर्श आहेत. व्याख्याने आणि मनोरंजनाच्या उद्देशाने. प्लॉटर्स मुख्यत्वे मोठ्या प्रमाणावर छपाईसाठी वापरले जाणारे, जसे की वास्तुशास्त्रीय नकाशे, अभियांत्रिकी आराखडे आणि मोठ्या ग्राफिक्स. प्लॉटर्स सलग रेषा काढतात आणि मोठ्या तपशीलवार प्रतिमा तयार करण्यास सक्षम असतात. आउटपुट डिव्हाइसेसचे महत्त्व. वापरकर्ता संवाद. आउटपुट डिव्हाइसेस वापरकर्त्यांना संगणकाशी केलेल्या संवादाचे परिणाम पाहण्याची आणि ऐकण्याची सुविधा देतात. डिजिटल अनुप्रयोग आणि डेटाचा वापर समजण्यास आणि प्रत्यक्षात आणण्यास सोपा करतात. डेटा समजावून घेणे. डिजिटल डेटाचे मानवी वाचनीय स्वरूपात रूपांतर करून आउटपुट डिव्हाइसेस वापरकर्त्यांना माहिती प्रभावीपणे समजून घेण्यास आणि विश्लेषण करण्यास मदत करतात. सुलभता. आउटपुट डिव्हाइसेस संगणकाचा वापर अधिक व्यापक प्रेक्षकांसाठी सुलभ करतात, कारण त्या विविध माध्यमातून दृश्य, श्राव्य किंवा मुद्रित माहिती मिळवण्याचे आणि समजण्याचे मार्ग उपलब्ध करून देतात. सारांशात, मॉनिटर्स आणि प्रिंटर्स सारखे आउटपुट डिव्हाइसेस संगणक प्रणालींचे अत्यावश्यक घटक आहेत, कारण त्या प्रक्रिया केलेल्या डेटाला अशा स्वरूपात रूपांतरित करतात जे मानवांसाठी सुलभ आणि उपयुक्त असते. ते दैनंदिन संगणकीय कामांपासून ते विशेष व्यावसायिक अनुप्रयोगांपर्यंत विविध प्रकारच्या क्रियाकलापांना मदत करतात, ज्यामुळे डिजिटल तंत्रज्ञानाची एकूण कार्यक्षमता आणि वापरकर्ता अनुभव वाढतो. सॉफ्टवेअर. एक झलक. सॉफ्टवेअर म्हणजे एक संग्रह आहे कार्यक्रम आणि सूचनांचा, ज्या संगणकाला विशिष्ट कामे कशी करायची हे सांगतात. हे दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागले जाते: सिस्टीम सॉफ्टवेअर आणि अनुप्रयोग सॉफ्टवेअर. सिस्टम सॉफ्टवेअर यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम OS आणि संगणक संसाधनांचे व्यवस्थापन व देखभाल करणारे युटिलिटी प्रोग्राम्स यांचा समावेश होतो. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे असे प्रोग्राम आहेत जे वापरकर्त्यांसाठी विशिष्ट कार्य करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत, जसे की वर्ड प्रोसेसर, वेब ब्राउझर आणि गेम. रारी. ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम हा सर्वात महत्त्वाचा प्रकारचा सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. हे संगणक, हार्डवेअर आणि वापरकर्ता यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करते. इतर सॉफ्टवेअर चालविण्यासाठी एक स्थिर वातावरण प्रदान करते.
त्याची कार्ये आणि उदाहरणे येथे सखोलपणे पाहू. ऑपरेटिंग सिस्टीमची कालील, संसाधन व्यवस्थापन, सीपीयू व्यवस्थापन. ओएस विविध कार्यांना शेड्यूलिंगद्वारे सीपीयू वेळ वाटप करते, जेणेकरून सर्व प्रक्रियांना पुरेसा प्रोसेसिंग वेळ मिळेल याची खात्री होते. मेमरी व्यवस्थापन हे संगणकाची मेमरी व्यवस्थापित करते, प्रोग्राम्स आणि डेटासाठी जागा वाटप करते आणि एकूणच प्रणाली कार्यक्षमता सुधारते. स्टोरेज व्यवस्थापन ओएस हार्ड ड्राईव्ह, एसएसडी आणि इतर स्टोरेज डिव्हाइसेसवरील डेटा संचयन आणि पुनर्प्राप्ती नियंत्रित करते, फायली संरचित पद्धतीने आयोजित करते. डिव्हाइस व्यवस्थापन हे संगणक आणि त्याच्या पेरिफेरल डिव्हाइसेस, उदाहरणार्थ प्रिंटर, माऊस यांच्यातील संवाद व्यवस्थापित करते. कीबोर्ड सुसंगतता आणि योग्य कार्य सुनिश्चित करण्यासाठी डिव्हाइस ड्रॉवर्स वापरणे. वापरकर्ता इंटरफेस, ग्राफिकल युजर इंटरफेस, जीयूआय. बहुतेक आधुनिक ऑपरेटिंग सिस्टम एक जीयूआय प्रदान करतात, ज्यामुळे वापरकर्त्यांना विंडोज, आयकॉन आणि मेनूसारख्या ग्राफिकल घटकांद्वारे संगणकाशी संवाद साधता येतो. यामुळे प्रणाली अधिक वापरकर्ता अनुकूल बनते. कमांड लाईन इंटरफेस, सीएलआय. काही ऑपरेटिंग सिस्टम अशा प्रगत वापरकर्त्यांसाठी सीएलआय देतात, जे कामे करण्यासाठी कमांड टाईप करण्यास प्राधान्य देतात. हे काही विशिष्ट कामांसाठी अधिक कार्यक्षम असू शकते आणि सिस्टीमवर अधिक नियंत्रण प्रदान करते. फाईल व्यवस्थापन ऑपरेटिंग सिस्टम स्टोरेज डिव्हाइसेसवरील फाईल्सचे आयोजन आणि व्यवस्थापन करते, डायरेक्टरी आणि सब डायरेक्टरीसह श्रेणीबद्ध फाईल सिस्टम संरचना प्रदान करते. ही फाईल परवानगी आणि सुरक्षा हाताळते, वापरकर्त्यांना योग्य प्रवेश मिळतो याची खात्री करते आणि अनधिकृत प्रवेशापासून डेटा संरक्षित करते. प्रक्रिया व्यवस्थापन ओएस प्रक्रिया चालवण्याचं काम पाहतो, ज्या चालू असलेल्या प्रोग्राम्सच्या उदाहरणे असतात. हे प्रक्रिया निर्मितीचं व्यवस्थापन करते. अंमलबजावणी आणि समाप्ती, वेळ वाटप आणि प्रक्रिया प्राधान्यक्रम, सुरक्षा आणि प्रवेश नियंत्रण यासारख्या तंत्रांचा वापर करून एकाच वेळी आणि कार्यक्षमतेने अनेक प्रक्रिया चालविण्यास अनुमती देऊन ते मल्टीटास्किंग सुनिश्चित करते. मालवेअर आणि अनधिकृत प्रवेशासारख्या धोक्यांपासून सिस्टीमचं संरक्षण करण्यासाठी ओएस सुरक्षा उपाय लागू करते. हे वापरकर्ता खाती आणि परवानग्या व्यवस्थापित करते, वापरकर्त्यांना सिस्टीम संसाधने आणि डेटामध्ये योग्य प्रवेश पातळी असल्याची खात्री करते. नेटवर्किंग हे ओएस नेटवर्क कनेक्शन व्यवस्थापित करते, ज्यामुळे स्थानिक नेटवर्क आणि इंटरनेटद्वारे संगणकांमध्ये संवाद साधता येतो. हे नेटवर्किंग प्रोटोकॉल आणि सेवा प्रदान करते, नेटवर्क उपकरणांमध्ये डेटा एक्सचेंज आणि संसाधन सामायिकरण सुलभ करते. ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणे. ठीक आहे. मायक्रोसॉफ्टने विकसित केलेली विंडोज ही वैयक्तिक संगणकांसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टमपैकी एक आहे. हे वापरकर्ता अनुकूल जीयूआय, व्यापक हार्डवेअर समर्थन आणि अनुप्रयोगांची विस्तृत परिसंस्था देते. लोकप्रिय आवृत्त्यांमध्ये विंडोज 10 आणि विंडोज 11 यांचा समावेश आहे, जे त्यांच्या आधुनिक इंटरफेस, मजबूत सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी आणि मायक्रोसॉफ्ट सेवांसह एकत्रीकरणासाठी ओळखले जातात. मॅकओएस ॲपलने विकसित केलेली मॅकओएस ही मॅक संगणकांसाठीची ऑपरेटिंग सिस्टम आहे. ही तिच्या आकर्षक डिझाईनसाठी, इतर ॲपल उत्पादनांसोबतच्या अखंड एकत्रीकरणासाठी आणि सुरक्षा व गोपनीयतेवर असलेल्या जोरदार लक्षासाठी ओळखली जाते. मॅकओएस बिग सूर आणि मॅकओएस मॉन्टेरी सारख्या अलीकडील आवृत्त्या सुधारित कार्यक्षमता, वाढलेला वापरकर्ता अनुभव आणि अंगभूत अनुप्रयोगांची विस्तृत श्रेणी यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये देतात. लिनक्स ही एक मुक्तस्रोत ऑपरेटिंग सिस्टम आहे, जी विविध वितरणांमध्ये डिस्ट्रोज येते, जसे की उबंटू, फेडोरा आणि डेबियन. विकसक, प्रणाली प्रशासक आणि सानुकूलन व लवचिक ऑपरेटिंग सिस्टम पसंत करणाऱ्या वापरकर्त्यांमध्ये लिनक्स लोकप्रिय आहे. लिनक्स त्याच्या स्थिरता, सुरक्षा आणि कार्यक्षमतेसाठी ओळखला जातो. हे सर्व्हर, सुपर कॉम्प्युटर आणि एम्बेडेड सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते, तसेच उत्साही लोक वैयक्तिक वापरासाठी याचा वापर करतात. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टम पाया पुरवते, तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरकर्त्यांना विशिष्ट कार्य पार पाडण्यास सक्षम करते. उत्पादकता सॉफ्टवेअर, वर्ड प्रोसेसर, उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट वर्ड, स्प्रेडशीट्स, उदाहरणार्थ एक्सेल, आणि प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर, उदाहरणार्थ पॉवरपॉइंट यासारख्या उदाहरणांचा समावेश होतो. वेब ब्राउझर्स जसे की गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स आणि मायक्रोसॉफ्ट एज हे वापरकर्त्यांना इंटरनेटवर प्रवेश आणि नॅव्हिगेट करण्याची सुविधा देतात. मीडिया प्लेयर्स जसे की VLC मीडिया प्लेअर आणि विंडोज मीडिया प्लेअर हे ऑडिओ आणि व्हिडिओ फाईल्स प्ले करण्यासाठी वापरले जातात.
मनोरंजनासाठी डिझाईन केलेले सॉफ्टवेअर, ज्यामध्ये साध्या पझल्सपासून ते क्लिष्ट सिम्युलेशन्स आणि मल्टीप्लेअर ऑनलाईन गेम्सपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. डिझाईन आणि विकास साधने. ग्राफिक डिझाईनसाठीचे अनुप्रयोग, उदाहरणार्थ ॲडोबी फोटोशॉप. सॉफ्टवेअर विकासासाठी उदाहरणार्थ व्हिज्युअल स्टुडिओ. आणि 3D मॉडेलिंगसाठी उदाहरणार्थ ब्लेंडर. सॉफ्टवेअर, विशेषतः ऑपरेटिंग सिस्टीम, संगणकाच्या कार्यासाठी अत्यावश्यक आहे. OS हार्डवेअर संसाधनांचे व्यवस्थापन करते, वापरकर्ता इंटरफेस प्रदान करते आणि आवश्यक सेवा देते, ज्यामुळे अनुप्रयोग सॉफ्टवेअर कार्यक्षमतेने चालू शकते. सिस्टीम आणि अनुप्रयोग सॉफ्टवेअर एकत्रितपणे वापरकर्त्यांना विविध प्रकारची कामे करण्यास सक्षम करतात, ज्यामुळे संगणक हे काम, मनोरंजन आणि संवादासाठी बहुपर्यायी आणि शक्तिशाली साधन बनतं. रँडम ॲक्सेस मेमरी म्हणजेच रॅम संगणकाच्या कार्यक्षमता आणि कार्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. तात्पुरत्या साठवणीसाठी रॅम हा संगणकाच्या मेमरीचा एक प्रकार आहे, जो अल्पकालीन डेटा साठवण्यासाठी वापरला जातो. सीपीयू जेव्हा काम करत असतो तेव्हा त्याला पटकन प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेला डेटा आणि सूचना रॅममध्ये तात्पुरत्या स्वरूपात ठेवली जातात. रॅमचा उद्देश म्हणजे सीपीयूला उच्च गतीने डेटा वाचण्याची आणि लिहिण्याची क्षमता देणं, जे अनुप्रयोग चालवण्यासाठी आणि आदेश कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी अत्यावश्यक आहे. रॅम ही एक अस्थिर मेमरी आहे. याचा अर्थ असा की साठवलेली माहिती टिकून ठेवण्यासाठी तिला वीज लागते. जेव्हा संगणक बंद केला जातो तेव्हा रॅममध्ये साठवलेला सर्व डेटा नष्ट होतो. ही अस्थिरता असल्यामुळेच डेटा कायमस्वरूपी साठवणाऱ्या साधनावर जसे की हार्ड ड्राईव्ह किंवा SSD सेव्ह करणं आवश्यक असतं, जेणेकरून सिस्टम बंद केल्यावर डेटा गमावला जाणार नाही. रॅम कसे काम करते? डेटा स्टोरेज. जेव्हा तुम्ही एखादा प्रोग्राम उघडता तेव्हा तो हार्ड ड्राईव्हवरून रॅममध्ये लोड होतो. यामुळे सीपीयूला प्रोग्रामच्या सूचना आणि डेटा थेट स्लो हार्ड ड्राईव्हवरून वाचण्यापेक्षा खूप वेगाने ॲक्सेस करता येतो. मल्टीटास्किंग. रॅममुळे एकाच वेळी अनेक प्रोग्राम्स चालतात आणि त्यांची गती मंदावत नाही. हे प्रत्येक प्रोग्रामसाठी आवश्यक असलेला डेटा सीपीयूसाठी सहज उपलब्ध ठेवते. कामगिरीवर परिणाम. संगणकात जितकी जास्त रॅम असेल तितके जास्त डेटा आणि प्रोग्राम्स तो एकाच वेळी हाताळू शकेल. म्हणूनच रॅम अपग्रेड केल्याने अनेकदा चांगलं कार्यप्रदर्शन होतं, विशेषतः गेमिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि जटिल अनुप्रयोग चालवण्यासारख्या कामांसाठी. रॅमचे प्रकार. डायनामिक रॅम. गम आधुनिक संगणकांमध्ये वापरला जाणारा सर्वात सामान्य प्रकारचा रॅम. हे रिफ्रेश करणं आवश्यक आहे, डेटा साठवण्यासाठी प्रति सेकंद हजारो वेळा. स्टॅटिक रॅम SRM DRM पेक्षा वेगवान आणि अधिक विश्वासार्ह, परंतु अधिक महाग देखील. हे सहसा कॅश, मेमरी आणि सीपीयूसाठी वापरले जातं. रॅमचे स्पेसिफिकेशन्स क्षमतेचं मोजमाप गिगाबाइट्समध्ये केले जाते. जास्त क्षमता म्हणजे अधिक डेटा साठवता आणि पटकन ॲक्सेस करता येतो. वेग मेगाहर्ट्झमध्ये मोजला जातो. जास्त वेग म्हणजे डेटा अधिक जलद वाचता आणि लिहिता येतो. फॉर्म फॅक्टरमध्ये डेस्कटॉपसाठी DIMM समाविष्ट आहे आणि लॅपटॉपसाठी SODIN. रॅमची भूमिका आणि कार्य समजून घेतल्याने संगणक प्रणालीच्या एकूण कार्यक्षमता आणि कार्यदक्षतेमध्ये त्याचे महत्त्व लक्षात येत आहे. ही एक अत्यावश्यक घटक आहे जी थेट ठरवते की तुमचा संगणक किती सुरळीत आणि जलदपणे ॲप्लिकेशन चालवू शकतो आणि डेटा प्रोसेस करू शकतो. संगणक संचयन, हार्ड ड्राईव्ह आणि सॉलिड स्टेट ड्राईव्ह संचयन उपकरणे संगणकाची अत्यावश्यक घटक आहेत. डिजिटल डेटा आणि प्रोग्राम्स जतन करण्याची आणि पुन्हा मिळवण्याची जबाबदारी त्यांची असते. संचयन आणि त्याचे महत्त्व यावर सविस्तर माहिती येथे दिली आहे. कायमस्वरूपी संचयन. संचयन उपकरणे दीर्घकालीन डेटा साठवण प्रदान करतात, म्हणजे संगणक बंद असतानाही ती डेटा कायम ठेवतात. उद्दिष्ट. ते ऑपरेटिंग सिस्टम, ॲप्लिकेशन्स, दस्तऐवज, मीडिया फाईल्स आणि इतर डेटा साठवतात, जे वापरकर्त्यांना वेळोवेळी वापरायचे असतात. संचयन उपकरणांचे प्रकार. हार्ड डिस्क ड्राईव्ह HDD. घटक. HDD मध्ये फिरणाऱ्या डिस्क्स म्हणजेच प्लेटर्स, ज्यावर चुंबकीय पदार्थाचा थर असतो, त्यावर डेटा साठवला जातो. त्यामध्ये एक वाचन लेखन हेड असतो, जो प्लॅटर्सवर फिरून डेटा वाचतो किंवा लिहितो. क्षमता. HDD मोठ्या प्रमाणात संचयन क्षमता कमी किमतीत देतात. साधारणपणे शेकडो गिगाबाइट्सपासून ते अनेक टेराबाइट्सपर्यंत असतात. गती. SSDच्या तुलनेत त्यांची वाचन आणि लेखन गती कमी असते, कारण यामध्ये यांत्रिक भाग हलायला वेळ लागतो. टिकाऊपणा. हलणाऱ्या भागांमुळे हे उपकरण शारीरिक नुकसानीस अधिक संवेदनशील असतात. सॉलिड स्टेट ड्राईव्ह SSD.
SSD मध्ये डेटा साठवण्यासाठी फ्लॅश मेमरी चिप्स वापरल्या जातात, जशा USB ड्राईव्हमध्ये असतात. यामध्ये कोणतेही हलणारे भाग नसतात. क्षमता SSDs HDD प्रमाणेच क्षमतेमध्ये उपलब्ध असतात, पण प्रति गिगाबाइट किंमत जास्त असते. गती HDD पेक्षा खूपच जलद, त्यामुळे बूट वेळा कमी होतात, फाईल ट्रान्सफर जलद होते आणि एकूणच सिस्टमची कार्यक्षमता वाढते. टिकाऊपणा हलणारे भाग नसल्यामुळे हे अधिक टिकाऊ आणि विश्वासार्ह असतात, त्यामुळे शारीरिक नुकसानीची शक्यता कमी असते. संचयन कसे कार्य करते? डेटा संचयन जेव्हा तुम्ही एखादी फाईल सेव्ह करता, प्रोग्राम इन्स्टॉल करता किंवा मीडिया डाउनलोड करता, तेव्हा डेटा संचयन उपकरणावर लिहिला जातो. ऑपरेटिंग सिस्टीम डेटा कुठे आणि कसा साठवायचा हे व्यवस्थापित करते. डेटा पुनर्प्राप्ती जेव्हा तुम्ही एखादी फाईल उघडता किंवा प्रोग्राम चालवता, तेव्हा डेटा संचयन उपकरणावरून वाचला जातो आणि सीपीयूला जलद प्रवेशासाठी तो रॅममध्ये लोड केला जातो. फाईल सिस्टीम संचयन उपकरण फाईल्स आणि डिरेक्टरीज व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी NTFS विंडोजसाठी, HFS+ macOS साठी किंवा X4 लिनक्ससाठी सारख्या फाईल सिस्टीमचा वापर करते. फायदे आणि तोटे HDD आणि SSD यामधून निवड करताना कार्यक्षमता गरजा लक्षात घ्या. जलद डेटा प्रवेश आवश्यक असलेल्या कामांसाठी जसे की गेमिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि ऑपरेटिंग सिस्टम चालवणे SSD हे अधिक योग्य असतात. बजेट विचार HDD हे मोठ्या प्रमाणात डेटा साठवण्यासाठी खर्चिकदृष्ट्या फायदेशीर पर्याय आहेत, जिथे वेग फारसा महत्त्वाचा नसतो, जसे की बॅकअप्स किंवा मीडिया लायब्ररीसाठी. हायब्रिड सोल्युशन्स काही सिस्टम्स दोन्हींचा संगम असलेले म्हणजेच हायब्रिड ड्राईव्ह किंवा SHD वापरतात, ज्यामुळे खर्च आणि कार्यक्षमता यांचा समतोल राखता येतो. अनेक संगणक ऑपरेटिंग सिस्टीम आणि आवश्यक ॲप्लिकेशनसाठी SSD वापरतात, तर मोठ्या फाईल साठवण्यासाठी HDD वापरतात. प्रमुख तपशील क्षमता साठवता येणाऱ्या डेटाचा आकार गिगाबाइट्स, GB किंवा टेराबाइट्स, TB मध्ये मोजला जातो. वाचन लेखन गती ज्या दराने डेटा डिव्हाइसवरून वाचला जाऊ शकतो किंवा त्यावर लिहिला जाऊ शकतो, तो दर बहुतेकदा मेगाबाइट्स प्रति सेकंदात मोजला जातो. MBS फॉर्म फॅक्टर भौतिक आकार आणि आकार जसे की HDD SS साठी 2.5 इंच किंवा 3.5 इंच आणि SSD साठी 2.5 इंच किंवा M2. इंटरफेस म्हणजे कनेक्शनचा प्रकार जसे की SATA जे HDD आणि SSD दोन्हीसाठी सामान्य आहे किंवा NVM जे SSD साठी नवीन आणि जलद इंटरफेस आहे. सारांशात सांगायचं झालं तर HDD आणि SSD सारखी स्टोरेज डिव्हाइसेस डेटा कायमची साठवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या डिव्हाइसेस ऑपरेटिंग सिस्टम, ॲप्लिकेशन्स आणि वैयक्तिक फाईल्स साठवण्यासाठी आवश्यक जागा पुरवतात. SSD जास्त वेग आणि टिकाऊपणा देतात, तर HDD कमी किमतीत जास्त स्टोरेज क्षमता उपलब्ध करून देतात. या स्टोरेज प्रकारामधील फरक समजून घेतल्यानं वापरकर्त्यांना त्यांच्या विशिष्ट गरजा आणि बजेटनुसार योग्य निर्णय घेता येतो. कॉम्प्युटरचे प्रकार 1. पर्सनल कॉम्प्युटर्स, PC, डेस्कटॉप्स. उद्दिष्ट हे एका ठिकाणी सहसा टेबलावर वापरण्यासाठी डिझाईन केलेले असतात. द्वैताक यामध्ये मॉनिटर, कीबोर्ड, माऊस आणि सेंट्रल प्रोसेसिंग युनिट टॉवर असतो. वापर ज्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात प्रोसेसिंग पॉवर आणि स्टोरेजची गरज असते, जसे गेमिंग, ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग आणि सर्वसाधारण ऑफिसचे काम, त्यासाठी हे आदर्श आहेत. फायदे साधारणपणे लॅपटॉपपेक्षा अधिक शक्तिशाली आणि अपग्रेड करणे सोपे. ते मोठ्या स्क्रीन आणि अधिक आरामदायी कीबोर्डसह चांगले एर्गोनॉमिक्स देतात. लॅपटॉप उद्देश प्रवासात वापरण्यासाठी डिझाईन केलेले पोर्टेबल संगणक. एकाच युनिटमध्ये एकात्मिक मॉनिटर, कीबोर्ड, टचपॅड आणि बॅटरी. वापर वेब ब्राउझिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग पासून ते ऑफिस टास्क आणि हलके गेमिंग पर्यंत विविध प्रकारच्या क्रियाकलापांसाठी योग्य. फायदे पोर्टेबिलिटी आणि सोयीस्करता वापरकर्त्यांना अक्षरशः कुठूनही काम करण्याची परवानगी देते. 2. कार्यस्थळे उद्देश तांत्रिक किंवा वैज्ञानिक अनुप्रयोगांसाठी डिझाईन केलेले उच्च कार्यक्षमता असलेले PC. नाटक डेस्कटॉप सारखेच परंतु अधिक शक्तिशाली प्रोसेसर, मेमरी आणि ग्राफिक्स क्षमतांसह. वापर अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, व्हिडिओ एडिटिंग आणि 3D रेंडरिंग यासारख्या क्षेत्रातील व्यावसायिकांद्वारे वापरले जाते. फायदे
आव्हानात्मक कामांसाठी सुधारित कामगिरी, बहुतेकदा एकाधिक मॉनिटर्स आणि विशेष हार्डवेअरच्या समर्थनासह. सर्व्हर्स उद्देश नेटवर्कवरून इतर संगणकांना डेटा, संसाधनं आणि सेवा प्रदान करणारे संगणक. देतात उच्च कार्यक्षमता असलेले सीपीयू, मोठ्या प्रमाणात रॅम, अनेक स्टोरेज ड्राईव्ह आणि अनावश्यक वीज पुरवठा. वापर वेबसाईट होस्ट करणे, नेटवर्क संसाधने व्यवस्थापित करणे, एंटरप्राइज अनुप्रयोग चालवणे आणि डेटा संग्रहित करणे. फायदे विश्वासार्हता, स्केलेबिलिटी आणि सतत ऑपरेशनसाठी डिझाईन केलेले, बहुतेकदा डेटा सेंटरमध्ये ठेवले जाते. 4. मोठ्या प्रमाणात संगणकीय कार्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या मेन फ्रेम्स. उद्देश मोठ्या, शक्तिशाली प्रणाली, घटक, अनेक सीपीयू, प्रचंड प्रमाणात रॅम आणि स्टोरेज आणि प्रगत इनपुट आउटपुट क्षमता. मोठ्या संस्थांद्वारे व्यवहार प्रक्रिया, मोठ्या प्रमाणात डेटाबेस व्यवस्थापन आणि एंटरप्राइज संसाधन नियोजन यासारख्या महत्त्वाच्या अनुप्रयोगांसाठी वापरला जाणारा वापर. फायदे अपवादात्मक विश्वासार्हता, सुरक्षता आणि मोठ्या प्रमाणात डेटा आणि एकाच वेळी व्यवहार हाताळण्याची क्षमता. 5. सुपर कॉम्प्युटर. उद्देश जटिल सिम्युलेशन आणि गणनांसाठी वापरले जाणारे सर्वात शक्तिशाली संगणक. देतात हजारो परस्पर जोडलेले प्रोसेसर समांतर काम करत आहेत. वापर वैज्ञानिक संशोधन, हवामान अंदाज, क्वांटम मेकॅनिक्स आणि आण्विक मॉडेलिंग. फायदे अतुलनीय प्रक्रिया शक्ती, प्रति सेकंद अब्जावधी गणना करण्यास सक्षम. 6. बुड्या. उद्देश पोर्टेबल टचस्क्रीन संगणक, घटक, टचस्क्रीन डिस्प्ले, बॅटरी आणि सामान्यतः व्हर्च्युअल कीबोर्ड. वापर इंटरनेट ब्राउझिंग, मीडिया वापरणे, ई पुस्तके वाचणे आणि हलक्या उत्पादकता कार्यांसाठी आदर्श. फायदे अत्यंत पोर्टेबल, वापरकर्ता अनुकूल आणि सामान्य वापरासाठी बहुमुखी. 7. स्मार्टफोन. उद्देश फोन आणि संगणक एकत्रित करणारी कॉम्पॅक्ट, पोर्टेबल उपकरणे. घटक टच स्क्रीन, प्रोसेसर, मेमरी, स्टोरेज आणि विविध सेन्सर्स. वापर संवाद, इंटरनेट ब्राउझिंग, सोशल मीडिया, फोटोग्राफी, नेव्हिगेशन आणि विविध ॲप्स चालवणे. फायदे अत्यंत पोर्टेबल, बहुपर्यायी कार्यक्षमता आणि कनेक्टिव्हिटी. 8. एम्बेडेड सिस्टीम्सचा उद्देश विशिष्ट संगणकीय प्रणाली ज्या मोठ्या उपकरणांमध्ये एम्बेड केलेले असतात. घटक मायक्रो कंट्रोलर किंवा मायक्रो प्रोसेसर, विशिष्ट सॉफ्टवेअर सोबत एकत्रित केलेले. वापर दररोजच्या उपकरणांमध्ये आढळतात, जसे मायक्रोवेव्ह, कार, वैद्यकीय उपकरणे आणि औद्योगिक यंत्रे. फायदे विशिष्ट कामांसाठी डिझाईन केलेले, त्यांच्या अनुप्रयोगांमध्ये विश्वासार्हता आणि कार्यक्षमता प्रदान करतात. प्रत्येक प्रकारचा संगणक विशिष्ट गरजा आणि वातावरणासाठी तयार केलेला असतो, त्यामुळे तो रोजच्या वैयक्तिक वापरापासून ते विशेष व्यावसायिक अनुप्रयोगांपर्यंत विविध कामांसाठी अनेक फायदे देतो. लॅपटॉप संगणकाचे अनबॉक्सिंग आणि सेटअप करेना. हा कोर्स पूर्णपणे नवशिक्यांसाठी डिझाईन केला आहे. जर तुम्ही कधीच संगणक चालू केला नसेल किंवा वापरला नसेल, तर हा टप्प्याटप्प्याने दिलेला मार्गदर्शक तुम्हाला नवीन संगणक सेटअप करण्यात आणि सहजपणे वापरण्यास मदत करेल. क्षेत्र तयार करा. तुमच्याकडे संगणक अनबॉक्स आणि सेटअप करण्यासाठी स्वच्छ, सपाट पृष्ठभाग आहे याची खात्री करा. यामुळे कोणतेही घटक हरवण्याची किंवा खराब होण्याची शक्यता कमी होते. बॉक्स उघडा. कात्रीच्या मदतीने काळजीपूर्वक बॉक्स उघडा. आतील वस्तूंना इजा होणार नाही याची काळजी घ्या. घटक बाहेर काढा. प्रत्येक घटक एक एक करून बाहेर काढा. साधारणपणे तुम्हाला पुढील वस्तू सापडतील: लॅपटॉप, पॉवर केबल, सूचना पुस्तिका आणि वॉरंटी कार्ड्स. नुकसान झाले आहे का ते तपासा. शिपिंग दरम्यान झालेल्या कोणत्याही स्पष्ट नुकसानीसाठी सर्व घटकांची तपासणी करा. लॅपटॉप सेटअप करा. लॅपटॉप पॅकेजिंगमधून बाहेर काढा आणि त्यावरील सर्व संरक्षक फिल्म्स किंवा कव्हर्स काढा. लॅपटॉपचा पॉवर अडॅप्टर लॅपटॉपला जोडा आणि नंतर तो विजेच्या सॉकेटमध्ये प्लग करा. अनेक लॅपटॉप्समध्ये अंशतः चार्ज केलेली बॅटरी असली तरी पूर्णपणे चार्ज केलेली बॅटरीने सुरुवात करणे चांगले असते. लॅपटॉप उघडण्यासाठी झाकण उचला आणि कीबोर्ड व स्क्रीनवर प्रवेश मिळवा. आवर चालू करा. आवर बटन दाबा, जे सहसा कीबोर्डच्या वर किंवा लॅपटॉपच्या बाजूला असते. प्रारंभिक सॉफ्टवेअर सेटअप. ऑपरेटिंग सिस्टम सेटअप. तुमची भाषा, प्रदेश आणि कीबोर्ड लेआउट निवडण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचं अनुसरण करा. जर तुम्ही वायरलेस कनेक्शन वापरत असाल तर वायफाय नेटवर्कशी कनेक्ट करा. विचारल्यास विंडोजसाठी तुमच्या मायक्रोसॉफ्ट खात्याने किंवा मॅकॉससाठी ॲपल आयडीने साइन इन करा. वापरकर्ता खाते आणि पासवर्ड सेट करा.
अभिनंदन. आणि पुढे काय, तुम्ही हे केलं. एकदा मुख्य डेस्कटॉप स्क्रीन दिसली की तुमचा संगणक अधिकृतपणे सेटअप झाला आहे आणि वापरण्यास तयार आहे. तुम्ही ते बॉक्समधनं काढून पूर्णपणे कार्यरत अवस्थेत आणण्यात यशस्वी झाला आहात. हा मॉड्यूल 2 कडे सुपूर्तीसाठी योग्य टप्पा आहे. आता प्राथमिक सेटअप पूर्ण झाल्यावर आपण हा संगणक खरोखरच आपला कसा बनवायचा ते पाहू. पुढील मॉड्यूलमध्ये आपण वेब ब्राउझर, ऑफिस सॉफ्टवेअर आणि सुरक्षा साधने यांसारख्या आवश्यक ॲप्लिकेशन्सची स्थापना कशी करायची हे शिकू. तुमच्या सेटिंग सानुकूलित करून वॉलपेपर बदलणे, डिस्प्ले पर्याय समायोजित करणे आणि तुमचे कार्यक्षेत्र व्यवस्थित करणं. आणि शेवटी फाईल सिस्टीममध्ये नॅव्हिगेट करणं आणि फाईल्स कशा जतन करायच्या, व्यवस्थित करायच्या आणि साठवायच्या हे समजून घेणं. आणि तुमची कागदपत्रे शोधा.